नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, DMER पदभरती 2025 साठी गणित व बुद्धिमत्तेचे बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो, या ठिकाणी TCS चे बघा TCS चे मोस्ट PYQ प्रश्न मित्रांनो बघा जे की 100% बघा परीक्षेमध्ये मित्रांनो विचारले जाऊ शकतात। या स्वरूपाचे बघा प्रश्न या ठिकाणी आपण आज या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत। म्हणून काय करा मित्रांनो, आपला हा संपूर्ण काय बघा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल सबस्क्राइब मात्र बघा तुम्ही या ठिकाणी आताच आपल्या चॅनलला करून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला काय म्हणतो, तर बघा 5 चा संबंध 6शी, 6 चा 7ची, 7 चा 12, 12 चा 9, 9 चा 18, 18 चा पुन्हा 11शी, 11 चा 24, 24 चा 13शी, मग 13 चा 30ची, तर मग पुन्हा प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। बघा या ठिकाणी थोडंसं बघा या मित्रांनो अंकांचा बघा या ठिकाणी काय, तर या अंकांचा या ठिकाणी खेळ लावलेला आहे। तर तो खेळ बघा मित्रांनो या ठिकाणी कशा प्रकारे खेळलेला आहे। ओके, तर सांगतो या ठिकाणी बघा प्रथम मी काय करतो, अशा प्रकारे हे सर्व काही अंक या ठिकाणी बघा मांडून घेतो। ओके, तर बघा या प्रकारे या ठिकाणी मी शब्द सर्व काही मांडून घेतलो। तर बघा या ठिकाणी केलंय काय बघा, फक्त ते समजून घ्या तुम्ही। ओके, तर बघा या ठिकाणी मित्रांनो काय या 5 मध्ये बघा या ठिकाणी 2 प्लस केलं झालं किती 7। ओके, मग नंतर काय केलं, पुन्हा बघा या 7 मध्ये मित्रांनो 2 प्लस करून 9 केलं, मग पुन्हा या 9 मध्ये 2 प्लस केलं आणि या ठिकाणी 11 केलं। ओके, मग पुन्हा या 11 मध्ये 2 प्लस करून 13 केलं, मग या 13 मध्ये प्लस 2 करून या ठिकाणी मित्रांनो केलं किती 15 येतं या ठिकाणी। ओके, मग या प्रकारेच बघा इथं 6 आहे ना, या 6चे मित्रांनो बघा या ठिकाणी काय केलं 6चा पाडा या ठिकाणी केलेला आहे। तर ओके, म्हणजे 6 प्लस 6 प्लस 6 प्लस म्हणजे बघा 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंची 30 आणि 6 6 झाले किती बघा 36। म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी पहिल्या प्रश्नाच्या ठिकाणी 15 आणि दुसऱ्याच्या बाजूला बघा 36 म्हणजे काय, तर बघा 15 आणि 36 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। बघा आहे काय पर्यायामध्ये बघा, तर बघा 15 35 15 36 बघा मित्रांनो जी की क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, बघा TCS मित्रांनो तुम्हाला कसलाही या प्रकारचा प्रश्न विचारून या ठिकाणी बघा गोंधळवण्याचा या ठिकाणी बघा प्रयत्न करू शकते। ओके, गोंधळवण्याचा प्रयत्न करू शकते, परंतु तुम्ही गोंधळू नका। थोडंसं जर या ठिकाणी प्रश्नाकडे जर वेगळ्या एका नजरेनं बघितलं तर तुम्हाला बघा एकदम मित्रांनो या ठिकाणी सोप्या ट्रिकनुसार बघा काही बघा अगदी मोजक्याच 10 ते 15 सेकंदामध्ये अशा प्रकारचं तुम्ही प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी बघा शोधू शकता। ओके, तर बघा पुढे बघा प्रश्न क्रमांक दुसरा कशा स्वरूपाचा आहे, तर बघा मित्रांनो खाली पुढीलपैकी विसंगत पद कोणते ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। मित्रांनो बघा या गहू, शेंगदाणे, सोयाबीन आणि तीळ मित्रांनो बघा यांच्यापैकी विसंगत पद कोणतं, तर मित्रांनो बघा जे की क्रमांक अ बघा गहू मित्रांनो या ठिकाणी विसंगत पद असणार आहे। कारण मित्रांनो बघा गहू हे या ठिकाणी एक तृण धान्य आहे आणि मित्रांनो बघा शेंगदाणे, सोयाबीन आणि तीळ हे मित्रांनो बघा या ठिकाणी काय आहे, तर तेल बिया आहेत। मित्रांनो बघा हे उरलेल्या 3 बघा या ठिकाणी तेल बिया आहेत। म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी प्रश्नाचं जे की बघा योग्य आन्सर क्रमांक बघा अ बघा जे की गहू या ठिकाणी असणार आहे। ओके, पुढे बघा मित्रांनो या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची बात सांगतो आपल्या परीक्षेसाठी। बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या परीक्षेसाठी मित्रांनो आम्ही 2000 बघा 2000 प्लस प्रश्नांचा बघा महाठोकळा या ठिकाणी एक तयार केलेला आहे। जर तुम्ही अद्याप हा आपला महाठोकळा या ठिकाणी खरेदी केला नसेल अवश्य खरेदी करून घ्या। बघा या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला GK GS भेटतो। ओके, GK GS मग पुन्हा प्लस मित्रांनो प्लस बघा करंट अफेअर्स मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल। ओके, करंट अफेअर्स। ओके मित्रांनो बघा GK GS मध्ये बघा तुम्हाला टेक्निकलचे बघा प्रश्न देखील या ठिकाणी बघा भेटून जाते। म्हणून बघा आपला हा जो महाठोकळा आहे तुम्ही अवश्य बाय करा। बाय करण्यासाठी बघा 74 14 9307 बघा हा आपला मित्रांनो या ठिकाणी क्रमांक आहे। या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा। पे केलेली बघा स्क्रीनशॉट तुम्ही मित्रांनो आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपवर टाकून टाका। अवघ्या बघा 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ। ओके, अवश्य बाय करा। पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 कशा स्वरूपाचा आहे,
ओके, तर बघा थोडंसं या ठिकाणी गळा त्रास आहे, परंतु बघून घ्या ओके शेवटपर्यंत. तर बघा ब्ल्यू म्हणजे ग्रीन, ग्रीन म्हणजे ब्लॅक, ब्लॅक म्हणजे येलो, येलो म्हणजे व्हाईट, मग व्हाईट म्हणजे रेड, रेड म्हणजे ग्रे. तर मित्रांनो दुधाचा रंग काय असेल या प्रकारचा प्रश्न विचारला. तर बघा एक सामान्यपणे जर आपण या ठिकाणी विचार केला तर दुधाचा रंग हा मित्रांनो बघा या ठिकाणी व्हाईट असतो, म्हणून मित्रांनो या ठिकाणी व्हाईटला काय म्हणत आहे मित्रांनो तेवढं या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. ओके, तर व्हाईट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी काय म्हणते बघा, या ठिकाणी व्हाईट म्हणजे मित्रांनो रेड म्हणत आहे, म्हणून बघा या ठिकाणी बघा जी की क्रमांक रेड बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जी की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे चौथा प्रश्न बघा कशा स्वरूपाचा आहे. तर बघा एका लंबकाच्या घड्याळाचे दर तासाला तासांच्या प्रमाणे व अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे टोले वाजतात, तर त्या घड्याळाचे 12:15 वाजल्यापासून 5:15 वाजेपर्यंत एकूण किती टोले वाजतील या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी नेमकं म्हणजे काय, 12:15 वाजेपासून तर 5:15. ओके, तर आता 12:15 म्हणजे नेमकं किती वाजणं, तर 12:15 वाजणं म्हणजे मित्रांनो बघा किती, तर 12:15. ओके, 15 मिनिटापासून ते बघा 5:15 म्हणजे 5 वाजून किती 15 मिनिटापर्यंत. ओके, तर 5:15 या ठिकाणी घेतला. ओके, आता पुढे बघा या ठिकाणी कशा प्रकारे आपण काढू शकतो. तर आता बघा या ठिकाणी कशा प्रकारे काढू शकतो मित्रांनो, या ठिकाणी म्हणलंय काय बघा मित्रांनो, लंबकाच्या घड्याळाचे दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे आणि अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे टोले वाजतात म्हणले ना, म्हणून काय करा मित्रांनो, आता काय 12:15 झाले ना मिनटं, मग मित्रांनो याच्या बाद 1 तास कोणता होतो मित्रांनो, याच्या बाद म्हणजे पूर्ण या ठिकाणी बघा तास कोणता होऊ शकतो, तर 1 बघा या ठिकाणी मित्रांनो सरळ 1 वाजता 1 टोला, मग पुन्हा 2 वाजता 2 टोले पडतील, 3 वाजता 3 पडतील आणि 4ला 4 आणि 5ला 5 पडतील. ओके, या ठिकाणी आता 6 येणार नाही, कारण बघा 6 कारण मित्रांनो बघा 6च्या अलीकडच्या ठिकाणी टायमिंग आपल्याला दिलेली आहे. ओके मित्रांनो, म्हणजेच किती बघा टोटल टोले पडतात 1 ते 4 पर्यंतची 10 आणि 10 म्हणजे मित्रांनो किती बघा या ठिकाणी 5 म्हणजे टोटल बघा मित्रांनो 15 टोले हे पडतात. आणि पुन्हा या ठिकाणी अर्ध्या तासाला 1 प्रमाण किती, तर मित्रांनो बघा अर्ध्या तासाला 1 प्रमाण म्हणजे किती, जवळपास या ठिकाणी किती 12:30 मित्रांनो किती बघा जवळपास या ठिकाणी किती, तर 12:30ला 1 टोला पडतो. ओके, 12:30ला. ओके, मग पुन्हा त्याच्यानंतर 1:30ला 1 टोला पडतो, त्याच्यानंतर 2:30ला 1 टोला पडतो, त्याच्यानंतर 3:30ला 1 टोला पडतो आणि 4:30ला 1 टोला पडतो आणि मित्रांनो 5:30ला या ठिकाणी टोला पडणार नाही, कारण बघा 5:30च्या अगोदरच्या ठिकाणी टाईम दिलेली आहे. म्हणून मित्रांनो हा 1 2 3 4 आणि 5 मित्रांनो म्हणजे बघा एकूण किती या ठिकाणी बघा वरचे 5 15 आणि मित्रांनो हे 5 टोले म्हणजे मित्रांनो बघा टोटल किती बघा 20 टोले बघा मित्रांनो. क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके मित्रांनो, बघा नुसतं लक्षामध्ये असून काही या ठिकाणी उपयोगाचं नसतं, तर तुम्ही वही पेन घ्या मित्रांनो आणि बघा नोट डाऊन सर्व काही या ठिकाणी तुम्ही करून घ्या. ओके, तर बघा पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी कशा स्वरूपाचा आहे. 5वा प्रश्न. तर बघा राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/4 आहे. राहुलच्या आईचे वय त्यांच्या वडिलांच्या वयापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. राहुलचे आजचे वय 16 वर्ष असल्यास राहुलच्या आईचे वय त्याच्या जन्मावेळीचे वय मित्रांनो बघा ठिकाणी आपल्याला काढायचं. ओके, राहुलचं जर आजचं वय 16 वर्ष असेल तर राहुलच्या आईचे त्याच्या जन्मावेळीचे वय बघा या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. ओके मित्रांनो, बघा या ठिकाणी कोण कोण आहे मित्रांनो बघा राहुलचे वडील आणि राहुलची आई बघा या ठिकाणी आहे. म्हणून काय करा पहिलं आपण या ठिकाणी राहुल लिहून घेऊ. ओके, अशा प्रकारे राहुल, मग मित्रांनो या ठिकाणी राहुलच्या नंतर त्याचे वडील घेऊ, मग पुन्हा बघा वडीलच्या बाद बघा त्याच्या या ठिकाणी त्याची आई घेऊ. ओके, समजा या ठिकाणी आता बघा काय म्हणलं आहे
राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलाच्या वयाच्या किती बघा 1/4 आहे. म्हणजे काय मित्रांनो, जर वडिलाचं वय जर समजा बघा या ठिकाणी 4 असेल तर राहुलचं वय या ठिकाणी 1 असणार आहे. ओके, म्हणून बघा या ठिकाणी सरळ बघा 1 या ठिकाणी आपण घेऊ नव्हतं, या ठिकाणी 1च्या जागी x घेऊ. ओके, मग पुन्हा x म्हणजे काय मित्रांनो, जर राहुलचं वय जर 1 पट असेल तर मित्रांनो त्याच्या पप्पाचं वय या ठिकाणी वडिलाचं 4 आहे. ओके, याच्या 4 पट आहे म्हणजे किती या ठिकाणी बघा जवळपास 4x आपल्याला भेटतो. ओके, आणि मित्रांनो आईचं वय काय तर बघा, तर मित्रांनो आईचं वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. म्हणून हे 4x घ्या आणि या 4x म्हणून मित्रांनो -4 करा. कारण मित्रांनो बघा वडिलाच्या आईपेक्षा मित्रांनो वडिलाच्या वयापेक्षा राहुलच्या आईचं वय 4 वर्ष मित्रांनो कमी आहे. ओके, मग पुन्हा या ठिकाणी बघा आता राहुल काय म्हणतो. आता बघा या ठिकाणी राहुल घ्या आपण. बघा तर या ठिकाणी राहुलचं बघा सध्याचं वय किती म्हणलं बघा या ठिकाणी मित्रांनो, राहुलचं सध्याचं वय बघा या ठिकाणी मित्रांनो आजचं वय या ठिकाणी बघा 16 वर्ष आहे. म्हणून मित्रांनो हे 16 घ्या. ओके, आता सरळ 16 जर घेतलं मित्रांनो तर बघा या ठिकाणी राहुलचं आपल्याला जर या ठिकाणी सरळ राहुलचं वय गुणाकार या ठिकाणी जर आपण x जर केलं तर सरळ बघा या ठिकाणी आपल्याला भेटलं किती बघा 16x. ओके, आता सरळ हे 16ला 16 आपण मानू शकतो, x ची या ठिकाणी व्हॅल्यू काही नाही. ओके, मग पुन्हा जर त्याच्या वडिलाचं या ठिकाणी वय काढायचं म्हणलं तर सरळ बघा या ठिकाणी त्याचं बघा वडिलाचं वय आपण या ठिकाणी काढू. सरळ हे बघा वडिलाचं वय बरोबर मित्रांनो या ठिकाणी किती बघा आपलं या ठिकाणी 4x. ओके, सरळ हे 4x घेतला तर बरोबर हे 4ला 4 आणि गुणाकारात मित्रांनो बघा x म्हणजे काय हे 16. म्हणून मित्रांनो हे 16 घ्या. या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपल्याला 16 भेटली ना, म्हणून हे 16. आता किती 16 चौक 64. ओके मित्रांनो बघा बरोबर या ठिकाणी 4 पट या ठिकाणी बघा राहुलच्या मित्रांनो राहुलच्या वयाचं राहुलच्या मित्रांनो वयाचं बघा 4 पट या ठिकाणी राहुलच्या वडिलांचं आपल्याला वय मिळालेलं आहे. आता पुन्हा त्याचं मित्रांनो आईचं वय या ठिकाणी काढायचं. ओके, आई मित्रांनो बघा या ठिकाणी काय राहुलची आई बघा त्याच्या वडिलापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. म्हणजे मित्रांनो किती बघा या जर आपण 64 मधून जर 4 मायनस केलं तर मित्रांनो बघा उरले किती जवळपास 60 वर्ष. मित्रांनो बघा या ठिकाणी राहुलच्या वयचं आजचं वय मित्रांनो या ठिकाणी असणार आहे बघा राहुलच्या आईचं म्हणजे किती 60 वर्ष. ओके, मग मित्रांनो जेव्हा आजचं वय जर या ठिकाणी राहुलच्या आईचं 60 वर्ष असेल तर राहुलच्या जन्मावेळीचं वय काढण्यासाठी मित्रांनो या सरळ बघा 60 मधून सरळ तुम्ही या राहुलचे मित्रांनो आजचं वय किती बघा 16 वर्ष मायनस करा. ओके, यात जर 60 मधून आपण 16 मायनस केली उरले किती बघा आता 0तून 6 जात नाहीत, इथला 1 इथं घ्या 10, 10तून 6 गेले उरले किती 4 आणि या ठिकाणी उरली 5, 5 मधून 1 गेलं उरले किती बघा 4 म्हणजे किती बघा जवळपास 44 वर्ष बघा मित्रांनो या ठिकाणी राहुलच्या आईचं वय बघा मित्रांनो त्याच्या जन्मावेळी होतं बघा. जे की क्रमांक बघा लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बघा मित्रांनो एकदम सोप्या ट्रिकनुसार बघा या ठिकाणी आम्ही तुम्हाला सर्व काही प्रश्न या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून नोट डाऊन करून घ्या. आणि मित्रांनो बहुतेक जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो बघा लाईक करत चला. ओके, लाईक करत चला. ओके, पुढे शेवटचा प्रश्न बघा काय म्हणतो. तर बघा एका फोटोमध्ये 4 मुली असून रोशा ही रीनाच्या डावीकडे आहे, रीना व मंजूच्या मध्ये रीटा आहे. तर फोटोमध्ये उजवीकडे कोण आहे बघा या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तुमच्या उजवीकडे फक्त मित्रांनो बघा या ठिकाणी तुमची उजवी बाजू म्हणजे त्यांची उजवी बाजू या ठिकाणी असणार आहे. ओके, तर बघा मित्रांनो फोटोमध्ये उजवीकडे या ठिकाणी कोण असणार आहे या प्रकारचा प्रश्न संच विचारण्यात आलेला आहे. ओके, तर बघा मित्रांनो एका फोटोमध्ये किती 4 मुली या ठिकाणी बसलेली आहेत. मित्रांनो या ठिकाणी काय रोशा ही बघा रीनाच्या डावीकडे बसलेली आहे. ओके मित्रांनो रोशा बघा ही रीनाच्या डावीकडे बसली. समजा मित्रांनो जर या ठिकाणी जर रीना बसलेली असेल तर ओके आता रीनाच्या या ही साईड बघा डावी आणि ही साईड मित्रांनो बघा या ठिकाणी काय उजवीकडे असणार आहे. ओके, तर या ठिकाणी बघा मित्रांनो काय तर रोशा ही मित्रांनो बघा रीनाच्या डावीकडे बसलेली आहे. ओके, रोशा ही मित्रांनो ओके म्हणून या ठिकाणी बघा आपण या साईडला बघा रोशा नाव घेऊन टाकू. ओके, रोशा कारण मित्रांनो रीनाच्या डाव्या साईडला बसली. ओके, मग या ठिकाणी आपण घेतल्या रोशा. आता पुढे मग पुन्हा काय म्हणलं रीना व मंजूच्या मध्ये रीटा आहे. मग पुन्हा काय म्हणलं रीना व मंजूच्या मध्ये रीटा आहे. ओके, मग म्हणजे मित्रांनो काय बघा या ठिकाणी जर रीटा असेल तर मित्रांनो बघा या ठिकाणी या साईडला असेल मंजू. ओके, मंजू तर या ठिकाणी बघा सर्वात उजवीकडे कोण आहे मित्रांनो तर बघा या ठिकाणी मित्रांनो सर्वात या ठिकाणी उजव्या साईडला आहे बघा जी की क्रमांक बघा बघा जी की मित्रांनो मंजू या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य
आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके मित्रांनो, बघा उजव्या साईडकडे मित्रांनो कोण बसलेलं आहे, तर बघा मित्रांनो जे की मंजू या ठिकाणी बसलेली आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे तर मित्रांनो बघा हे होते या ठिकाणी आपले आजचे जे की बघा 6 प्रश्नसंच, जे की मित्रांनो बघा परीक्षेमध्ये 100% विचारले जाऊ शकतात. म्हणून मित्रांनो बघा एकही प्रश्न तुम्ही सोडू नका, सर्व प्रश्न तोंडी पाठ करण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आपल्या लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत अवश्य शेअर करा. आणि बघा अद्याप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी आणि करा अभ्यास.